छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आजचा सकाळचा पालखी सोहळा होता मूर्तिजापूरला आम्ही लवकरच पोहोचलो आणि इथे राम मंदिरामध्ये आलो. राम मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत आजचा पालखी सोहळा होणार होता. प्रभू रामचंद्रांचं पोचल्या दर्शन घेतलं आणि नंतर राजांचं दर्शन घेतलं. इथे आमचे फेटेवाले मित्र भेटले, खूप सुंदर फेटे बांधतात, त्यांना सुद्धा व्हिडिओमध्ये नंतर आपला टाळ घेऊन आपले सगळे टाळकरी मंडळी पालखी करता सज्ज झाले होते. सर्वांचा व्हिडिओ काढला. पकवाजाच्या साथीला आमचे मित्र हरिभक्त परायण नारायण महाराज पत्रेकर होते, त्यांनी आपला पकवाज लावून घेतला आणि गायनाच्या साथीला आमच्या संस्थांचे जुने गायनाचार्य हरिभक्त परायण डॉक्टर पंकज महाराज होते. खूप थाटात पालखी सोहळ्याचा आरंभ झाला. लवकरच छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पालखी सोहळा पोहोचला आणि चौकातच पालखी सोहळ्याचा समारोप झाला. नंतर आम्ही घरी आलो, कारण आम्हाला उद्यापासून सुरू होणाऱ्या सोहळ्याची जय्यत तयारी करायची. समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज संस्थान दुर्गवाडाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम उद्यापासून सुरुवात होणार होता. त्याकरता आम्हाला संपूर्ण तयारी करायची. सर्व टाळकरी मंडळी मंदिरावर जमलेले होते. कोणी मंदिराची सजावट करत होतं, कोणी फुलांचे हार करत होतं, काही टाळकरी साफसफाई करत होते, काही टाळकऱ्यांनी उद्याच्या स्वयंपाकाची जबाबदारी घेतलेली होती. प्रत्येक टाळकरी मंडळी आपापल्या परीने इथे सेवा देत होतं. शेवटी रात्री 2 वाजेपर्यंत मंदिराच्या सजावटीचं काम पुरलं. मंदिराच्या सजावटीचा पूर्ण व्हिडिओ उद्या आपल्या पेजवर येईल. राजवैभव थाटात उद्या श्रींचा पालखी सोहळा आमच्या गावामध्ये निघणार आहे. ज्यांना शक्य झालं त्यांनी आमच्या गावामध्ये अवश्य भेट द्या. उद्या दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पालखी सोहळा चालणार आहे. उद्याच्या पालखी सोहळ्याचा व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या पेजला फॉलो करून घ्या. जय गजानन माऊली.